महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपण जसं जसं पुढे जातो आहे आणि अंतिम टप्पा जो समोर पुढे आहे, परवा मतदान होणार आहे, त्यावेळेपर्यंत जी परिस्थिती आहे आणि जे काही कयास म्हणजे जे काही त्याच्याविषयी पूर्व आपण जे अनुमान करत आहोत, त्यानुसार अनुमान जे काढले जातात त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय जनता पक्ष हा इतर सर्व पक्षांपेक्षा खूप पुढे आहे. आणि अर्थातच भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदेसाहेब ज्याचं नेतृत्व करतात ती अधिकृत शिवसेना खूप पुढे असणार आहेत सर्व पक्षांपेक्षा. आणि मुंबईमध्ये निर्विवाद बहुमत हे निश्चितपणे या क्षणी आपण विचारात घेतलं पाहिजे. निर्विवाद बहुमत भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना प्राप्त करणार आहे. यांनी किती आदळआपट केली तरी शेवटी 0+0=0 होत असतं. हे वारंवार आपल्याला निदर्शनास येईल. आणि या प्रकारे आपण जेव्हा याचा विचार करतो तेव्हा ही गोष्ट या वेळेला जास्तीत जास्त स्पष्ट होते आहे की आदळआपट करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करतील तसा त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. परंतु देवेंद्रचा जो वज्रप्रहार आहे त्यामुळे ठाकरेंची निश्चितपणे हार होणार आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की राष्ट्रीय नेते कोणी इथे आलेले नाही आहेत. मोदी आले नाहीत, शहा आले नाही आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला एक प्रकारे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. देवेंद्रजीने स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपल्या पद्धतीने निवडणूक हाताळण्याचं, आपल्या पद्धतीने निवडणूक पुढे रेटण्याचं, आपल्या पद्धतीने निवडणुकीचं व्यवस्थापन करण्याचं. आणि ही सगळी गणितं देवेंद्रजींनी बरोबर जुळवलेली आहेत. आणि त्यामुळेच हे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे देवेंद्राचा वज्रप्रहार आणि दोन्ही ठाकरेंची पूर्ण हार या निवडणुकांच्या माध्यमातून होणार आहे. कारण गेले अनेक वर्षांपासून मराठी माणसाचं राजकारण फक्त निवडणुका आली की करायचं आणि बाकी इतर वेळी जे आहे ते सगळं संधीसाधूपणा जो करताना बाकी सगळ्या अमराठी लोकांना प्राधान्यक्रमाने तिथे घुसू द्यायचं, त्यांना सगळ्या प्रकारे त्यांचं भरणपोषण करायचं आणि सगळ्या प्रकारचं वैभव जे आहे ते शेअरिंग करायचं. हे सगळं काम जे आहे ते दोन्ही ठाकरेंनी केलेलं आहे आणि हे सगळं जनतेसमोर आहे. मुंबईमध्ये मराठी माणसं निघून गेलेली ह्यांच्याच काळामध्ये निघून गेलेली आहेत. मुंबईमध्ये मराठी माणसांचा जो टक्का कमी झाला असं वारंवार म्हणण्यात येतं, तो यांच्याच काळामध्ये झालेला आहे ना. गेल्या अनेक वर्षापासून त्याचं निर्विवाद सत्ता शिवसेनेची राहिलेली आहे, त्याच काळामध्ये झालेलं आहे. म्हणजेच त्यांना फक्त सत्ता मिळवण्यासाठी मराठी माणूस पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी इतर ह्यांच्या धंदेवाईक राजकारणांप्रमाणे त्यांचं एक राजकारण चालत असतं. आणि प्रत्येक राजकारणी तसा पाहिला की धंदेवाईकच असतो. परंतु यांनी मराठी माणसांच्या ह्याचा पूर्णपणे कुठल्याही प्रकारे विचार न करता सर्व प्रकारचं राजकारण त्यांनी सत्तेवर आल्यानंतर केलेलं आहे. फक्त त्याला एक प्रकारे त्यांनी मराठी माणसाला भुलवलेलं आहे, मूर्ख बनवलेलं आहे. निवडणुकांपुरता मतदार राजा म्हणून त्याला कुरवाळलेलं आहे, त्याच्या पाया पडलेलं आहे. आणि नंतर मात्र त्यांना सणसणीत लाथा मराठी माणसाला घातलेले आहे. जेव्हा निर्णयाची वेळ आली, जेव्हा काही निर्णय घेण्याची वेळ आली, काही देण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी मराठी माणसांच्या अक्षरशः लाथच घातलेली आहे. त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा उद्धार करण्याचा, चांगला करण्याचा प्रयत्न केलेला नाही. गेले अनेक वर्षांचा हा सत्य सिद्धांत आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये तो प्रकर्षाने जाणवलेला आहे. देवेंद्रजींनी जे जे काही केले 5 वर्षांमध्ये, जे काही त्यांनी मुंबईतल्या लोकांसाठी केलेलं आहे त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की अमराठी भाषिक नेतृत्व करत नसून 2 मराठी कणखर असे मराठी नेते जे आहेत देवेंद्रजी आणि अर्थातच शिंदेसाहेब यांनी ठाम नेतृत्व केलेलं आहे. मुंबईला एक नेतृत्व देण्याचं, दिलासा देण्याचं त्यांनी निश्चितपणे कौतुकास्पद भूमिका घेऊन पुढे वाटचाल केलेली आहे. आणि त्याचाच आधार जो आहे तो त्या दोन्ही पक्षांना मिळणार आहे. दोन्ही पक्षांचं बहुमत मुंबईमध्ये प्रथम आणि मुंबईवरती शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आणि अर्थातच भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकणार आहे, यात काही शंका नाही आहे. आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मुंबईचं महापौर मराठीच होणार आहे आणि हिंदूच होणार आहे, त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. आणि लोकांनी हे पटलेलं आहे की ठाकरे आले तर आजच या मागण्या होत आहेत की मुसलमानांनी मागणी केलेली आहे की आमचं ठाकरेंनी मुसलमान महापौर द्यावा म्हणून. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ह्यांचं काहीतरी तडजोड झालेली आहे. आणि तडजोड झाली याचा अर्थ असा आहे की मराठी माणसांना तात्पुरता कुरवाळायचा आणि नंतर मग निवडून आल्यानंतर तिथे महापौर जो आहे तो मुसलमानांचा, हे त्यांचा डाव आहे. हाही मराठी माणसांच्या सर्व हिंदूंच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरेंनी यावेळेला बाजूला करून भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसाहेबांची अधिकृत बाळासाहेबांची शिवसेना जी आहे ती बहुमत मिळवणार आहे, महापालिकेवरती राज्य करणार आहे. मात्र राज्य केल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर त्यांनी एक प्रकारचं सुशासन मराठी माणसाला द्यावं, मराठी माणसाला भयमुक्त
असं एक प्रकारचं सुशासन द्यावं अशीच सर्वांची अपेक्षा राहणार आहे. परंतु या प्रसंगी मात्र निश्चितपणे स्पष्ट होत आहे, की देवेंद्रचा हृदयप्रहार केलेला आहे, शिंदे साहेबांनी जो प्रहार केलेला आहे, त्यामध्ये दोन्ही ठाकरेंची निश्चितपणे हार होणार आहे आणि हा फार मोठा विजय शिंदे साहेबांचा आणि देवेंद्रजींचा होणार आहे. तेव्हा शिंदे-फडणवीस ही जोडी अनेक वर्षांपर्यंत महाराष्ट्रामध्ये चमकत राहील आणि राज्य करत राहील, यात काही शंका नाही आहे. तसंच त्यांनी करावं, महाराष्ट्राचं भलं करावं अशीच सर्व मराठी हिंदूंची अपेक्षा असणार आहे, सर्वच हिंदूंची अपेक्षा असणार आहे, की शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी एकसंघपणे राहावं आणि कार्य करावं. अजितदादा पवार तर वेगळे आहेत, त्यांच्याविषयी विचार आता या प्रसंगी करण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. आमचा जो आहे तो सख्खा भाऊ आहे शिंदेसाहेब आणि देवेंद्र हे दोन्ही सख्खे भाऊ आहे. भावाप्रमाणे त्यांनी एक भगव्याची साथ जी आहे ती सोडू नये आणि त्याचीच सेवा करत राहावी अशीच सर्वांची अपेक्षा असणार आहे. या निमित्ताने मुंबई महापालिका त्यांच्या ताब्यामध्ये आल्यावरती त्यांनी हाच सुशासनाचा विचार पुढे चालवावा अशी सर्वांची अपेक्षा असते.